नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे. मनस्वास्थ्य हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मन जर आपलं स्वस्थ असेल तर आपलं शरीर स्वस्थ राहणार आहे, शारीरिक आरोग्य उत्तम राहणार आहे. म्हणूनच मन स्वस्थ राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सकारात्मक विचार कसे करायचे, मन शांत कसं ठेवायचं, असे बरेच व्हिडिओज आपल्याकडे आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ करून घ्या. ह्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मिळत असते, पण सगळ्याच व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देता येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात. वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओ प्रत्येक प्लेलिस्टमध्ये आहेत. तर त्याप्रमाणे तुम्हाला ज्याची गरज आहे त्याचे व्हिडिओज तुम्हाला त्याची मदत तुम्हाला घेता येऊ शकेल. तर आज जे आपण बोलणार आहोत, आपल्या दुःखाला, आपल्या स्ट्रेसला, आपल्या मानसिक ताणतणावाला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का? तुम्ही तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी स्वतः किती सज्ज आहात, किती तयार आहात, किती मनाने तयार आहात? तर मुळात काय होतं की कुठलाही त्रास असेल, एखादं अपयश असेल, नात्यामधलं रिजेक्शन असेल, एखादा लॉस असेल, आयुष्यातलं नुकसान असेल, अपमान असतील किंवा दुर्दैवी प्रसंग असतील, कोणतेही घटना प्रसंग, तर अशा प्रत्येक त्रासातून जेव्हा आपण जात असतो तेव्हा त्या त्रासातून बाहेर जाताना, बाहेर पडण्यासाठी आपण स्वतः किती तयार आहोत मनाने, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग एखादी शारीरिक व्याधी पण असू शकते, त्या शारीरिक व्याधीतून होणारा त्रास असू शकतो, पण त्या शारीरिक व्याधीतून होणारा जो शारीरिक त्रास आहे ना, त्याच्याशी पेक्षा जास्त मानसिक त्रास तो जास्त असतो. कोणत्याही घटना प्रसंगांचा तुम्ही जो अर्थ लावताय आणि त्या अर्थातून तुम्ही जे स्वतःला संदेश देताय, मेसेजेस देताय, त्याच्यातून ते दुःख तुमचं वाढतं आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला जास्त मोठा दिसायला लागतो आणि मग दुःखही मोठं वाटायला लागतं. मग आता मुळात तुम्ही या दुःखातून, या त्रासातून बाहेर पडण्यासाठी स्वतः किती तयार आहात? तुमची किती मनाची तयारी आहे? आपलं जे सेल्फ टॉक असतं ते सेल्फ टॉक खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण स्वतःला जे जे काही सांगतो, चांगलं वाईट दोन्ही, तर ते आपण पुन्हा पुन्हा तपासून बघितलं पाहिजे की आपण काय सांगतोय. प्रत्येक गोष्टीबद्दल, माणसांबद्दल, परिस्थितीबद्दल आपण स्वतःला काय सांगतोय, काय करायला सांगतोय स्वतःला, किंवा आपण कुठे आहोत, कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत आपण, याबद्दल आपण स्वतःला काय सांगतोय हे तपासून बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय की एखादा त्रास, कुठलाही त्रास जो सध्या तुमच्या आयुष्यात चालू आहे, अगदी छोट्यातल्या छोटा असेल ना तर मोठा त्रास असेल, त्याच्यातून तुम्ही जाताय, तुम्हाला काहीतरी सोल्युशन हवं आहे, त्याचं तुम्हाला बाहेर पडायचं आहे त्याच्यातून. पण ते बाहेर पडण्यासाठी तुम्ही मनाने किती तयार आहात? तुम्ही स्वतःला किती वेळा सांगताय की मला या त्रासातून, मला या दुःखातून, मला या स्ट्रेसमधून बाहेर पडायचंय. आणि बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न गरजेचे आहेत ते प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे, किंवा त्या प्रयत्नांमधलं सातत्य आणि त्या प्रयत्नांवरचा विश्वास ह्याच्यासाठी मी तयार आहे. हे असं किती लोक किती वेळा सांगतात. फार कमी वेळा असं होतं की आपण स्वतःला खूप चांगले मेसेजेस देतो एखाद्या वाईट घटनेबद्दल. म्हणजे त्या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला फार कमी वेळेला आपण स्वतःला चांगले मेसेज देतो. बऱ्याच वेळेला नेगेटिव्ह मेसेजेस स्वतःला दिले जातात की घटना खूप मोठी आहे, त्याचा त्रास खूप मोठा आहे, मला ते सहन होत नाही, ते माझ्या आयुष्यातलं खूप मोठं दुःख आहे आणि आता मी कसं बाहेर पडू, माझ्याच्याने काही होत नाही. तक्रारींचा सूर तिथे जास्त येतो की आयुष्यात जे काही आत्तापर्यंत चांगलं चाललेलं होतं तेव्हा तर आपण कधी का म्हणून प्रश्न विचारला नाही की हे सगळं का चांगलं चालू आहे बरं? नाही ना, असा प्रश्न कधीच विचारत नाही ना आपण.
मग आता जर एखाद्या काही गोष्टी बिघडल्या आहेत किंवा काही गोष्टी सुरळीत पहिल्यासारख्या नाही आहेत, तर तिथे आपण का प्रश्न विचारून स्वतःला पुढे जाण्यापासून थांबवतोय की का घडलं? जेव्हा का घडलं आपण म्हणतो तेव्हा ते घडायलाच नको होतं का? किंवा ते घडलं म्हणजे आता पुढे काहीच होणार नाहीये का? असे काहीतरी अर्थ त्याच्यातून निघतात, आपण काढतो तसे अर्थ, आणि आपण त्या दुःखात अडकून राहतो. पुढचे रस्ते बंद होतात. मग आता आपण त्या दुःखातून, त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मुळात एकतर स्वतःला हे सांगितलं पाहिजे की मला बाहेर पडायचंय, कसंही काहीही झालं तरी मला याच्यातून यशस्वीपणे बाहेर पडायचं आणि चांगल्या पद्धतीने बाहेर पडायचंय. म्हणजे रागराग करून, चिडचिड करून, त्रागा करून, दुसऱ्यांवर आरडाओरडा करून, अक्रस्ताळेपणा करून, अशा मार्गाने नाही, तर मनावरती स्वतःच्या संयम ठेवून, पेशन्स जे आपण म्हणतो, शांतता ठेवून, आपला फोकस चांगल्या गोष्टींवरती ठेवून, किंवा त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी लागणारे जे प्रत्यक्ष प्रयत्न आहेत, ज्याच्यामध्ये दीर्घश्वसन असतं, प्राणायाम असतो, मन शांत करण्यासाठीचे काही टेक्निक्स असतात, रिलॅक्सेशन टेक्निक्स, ज्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, जे तुम्ही बघू शकता. आत्ताच परवा एक व्हिडिओ जो मी एक ऑडिओ टाकलेला आहे की जे तुम्ही रोज 10 मिनिटं अगदी शांतपणाने सकाळ संध्याकाळ जर ऐकलत, चांगल्या सूचना आहेत त्याच्यामध्ये, तर त्याने सुद्धा आपलं मन खूप शांत होतं. तर असे काही प्रयत्न आहेत जे आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं आपण ते केलेले आहे. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं, माझ्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी मी आभारी आहे किंवा त्या माझ्या आयुष्यात आहे याच्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते किंवा त्याच्यासाठीची कृतज्ञतेची भावना माझ्या मनात आहे. असे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत ज्याच्यातून आपण आपल्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता शोधू शकतो किंवा स्वतःला चांगल्या वळणावर नेऊ शकतो. पण महत्त्वाचं काय आहे की आजचा जो आपला विषय चाललेला आहे की आपण हे स्वतःला सांगणं महत्त्वाचं आहे की मुळात मला बाहेर पडायचंय, बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न मला करायचे आहेत, त्या प्रयत्नांमध्ये मला सातत्य ठेवायचं आहे, त्या प्रयत्नांवर माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे, आणि मी पुन्हा माझ्या आयुष्याला चांगल्या मार्गावरती, चांगल्या वळणावरती नेणारे माझ्या या क्षमतेवर सुद्धा माझा विश्वास आहे. इतकी मोजून 4-5 वाक्य, महत्त्वाचे मुद्दे जर आपण सातत्याने रोजच्या रोज, दिवसातून अगदी 5-6 वेळा, जमेल तितक्या वेळा स्वतःला सतत सांगत राहिलो, दीर्घश्वसन करताना सुद्धा सांगितलं, एरवी सुद्धा उठता बसता कधीही स्वतःला हे मेसेजेस आपण देत राहिलो, रात्री झोपताना आपण शांत होऊन दीर्घश्वसन करून हे मुद्दे आपण स्वतःला सांगितले, तर त्याचा परिणाम असा होईल की आपण वस्तुस्थितीचा लवकर स्वीकार करू, जे दुःख, जो त्रास आहे त्याचा, आणि त्याच्यातून बाहेर पडण्याची जी आपली तयारी आहे ती तयारी वाढेल, ते बळ वाढेल, ती ताकद वाढेल. आणि मग एकदा का आपली इच्छा प्रबळ झाली की मला माझ्या दुःखातून, त्रासातून बाहेर पडायचंय, मी बाहेर पडणार आहे, मी प्रयत्न करणार आहे, की मग रस्ते खूप पटकन दिसतात बाहेर पडण्याचे. आपण त्या दुःखात अडकून राहत नाही, आपण स्वतःला पुढच्या वळणावरती नेतो आयुष्याचं. कारण आयुष्याचे हे टप्पे आहेत, आपल्याला पुढच्या टप्प्यावर जायचं आहे, आपल्याला त्याच टप्प्यावर थांबायचं नाही आहे. मग या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी आपली इच्छाशक्ती, आपले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांवरची श्रद्धा, विश्वास, ह्या गोष्टी आपल्याला दृढ करायच्या आहेत, वाढवायच्या आहेत. तर ह्या मुद्द्याचा नक्की विचार करा आणि त्याचा नुसता विचार नाही तर त्याचा वापर रोजच्या आयुष्यात सुरू करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.